कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून त्या कार्यकर्त्यांना विश्वास संपादन करून त्याचं बळ वाढवणं हे स्किल ज्या माणसाने डेव्हलप केलं असेल ते नेतृत्व म्हणजे अमित सावंत. कुठल्याही पडझडीच्या काळात एखाद्या आमदाराकडे एखादं पत्र न्यावं आणि याचना करावी असं न करता तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो मला सांगा, मी याचना करतो, पण तुम्ही बेफिकीर राहा. हा विश्वास ज्यांनी संपादन केला आणि कार्यकर्त्यांना बळ दिला आणि कार्यकर्त्यांची उंची वाढवली हे नेतृत्व म्हणजे अमित सावंत. मी जास्त बोलत नाही, माझ्यापेक्षाही बुजुर्ग व्यक्ती, महनीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याचं योगदान सिंधुदुर्गातच नव्हे मी आवर्जून उल्लेख करीन. मला वाटतं कदाचित काही भावी आमदार वाटेतही असतील, कारण अमित सावंतचा वाढदिवस म्हटल्यानंतर ह्या सगळ्या मंडळी या मंचावर भावी आमदार येत असतात. मग ते संदेश पारकर असतील, आणखी काही मित्रमंडळी असतील, आणि आवर्जून आणि आपुलकीने भावी आमदार म्हणजे भविष्यातले आमदार या ठिकाणी आहेत की काय असा अभिभाव निर्माण करणारा हा कार्यक्रम असतो. धन्यवाद बाळासाहेब. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खाद्य समर्थक आणि कुडाळ तालुका अध्यक्ष आमचे सन्माननीय राजन नाईक यांना विनंती करतोय की त्याने शुभेच्छा द्याव्या. अमित सावंत यांच्या वाढदिवस दिवशी निमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व त्यांचे हितचिंतक, मी सर्वप्रथम अमित सावंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने, कुडाळ तालुक्याच्या वतीने त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो. आज प्रत्येक वर्षी अमित सावंत यांचा वाढदिवस चांगला दिमाखान्यात चालू असतो आणि करत असतो आपण, आणि सर्व पक्ष या वाढदिवसाला येत असतात. परंतु मला सांगायचं एवढंच आहे की अमित सावंतांचा वाढदिवस म्हटल्यानंतर मी कधी चुकवत नाही. त्याचं कारण आमच्या पडत्या काळामध्ये 2005 सालामध्ये ज्यावेळी आम्हाला आमच्या पक्षावर जे वादळ आलं होतं त्यावेळी आम्हाला सावरण्याचं काम ह्या राष्ट्रवादी नेत्यांनी आम्हाला केलेलं आहे. त्यामध्ये प्रसाद जगी असून दे, अमित सावंत असून दे, बाळा कान्हेकर सुद्धा असून दे, या सर्व नेत्यांनी आम्हाला त्यावेळी सांभाळलेलं होतं. आणि त्यामध्ये माझ्या एक मोठा प्रसंग आला होता आणि त्या प्रसंगामध्ये मी खूप लांब सीमा पार होतो आणि ह्या ठिकाणी मी निवडणूक लढवत असताना मी निवडणुकीला फॉर्म भरला आणि मला एका मोठ्या प्रकरणामध्ये लांब म्हणून टाकलं होतं. ही सगळी धुळा इथली कुडाळ शहराची अमित सावंत, प्रसाद जगे यांच्यानी सांभाळली. आणि त्यावेळी छोटे मोबाईल होते असे, आणि तो मोबाईल मला प्रसाद जगे दिला होता आणि तो मोबाईल मी घेऊन गेलो होतो. आणि एकसारखे अपडेट मला माझे अमित सावंत घेत होते, अरे कुठे आलास, तू घाबरू नकोस, तू बिंदास राहा तिथे, आम्ही तुला निवडून आणणार. हा जो प्रसंग होता माझ्या, तो मोठा प्रसंग होता. आणि त्या प्रसंगामधून सावरण्याचं काम प्रसाद जगे, अमित सावंत यांच्यानी केलं व त्यांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही. मी ह्या जन्मी नव्हे तर माझ्या मुलाला पण सांगून ठेवलेलं आहे की ह्या माणसाने मला त्यासोबत मला साथ दिली पडत्या काळामध्ये, ते ह्यांना कधी विसरायचं नाही. एवढं मी त्यांना शुभेच्छा देतो. संघर्ष काळामध्ये कारण सांगून पळून जाणारी माणसं खूप असतात, परंतु संघर्ष काळामध्ये ठामपणे राहणं, हिंमत दाखवणं, निष्ठावंत राहणं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित सावंत, प्रसाद जगे, बाळा कान्हेकर हे आहेतच. परंतु अमित सावंत यांना हे वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आई जगदंबेन त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांची जी मनोकामना आहे ती पूर्ण हो. दरवर्षी आपण वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांना भावी आमदार, भावी मंत्री देतो, पण यावेळी त्यांना त्यांची मनोकामना पूर्ण होऊन दे अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजनजी, तुमच्या शुभेच्छा निश्चितच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे त्या सदिच्छा पूर्ण होत. जास्त वेळ न घेता अटूट मैत्री काय असते हे कुडाळवासियांनी पाहिलंय, मी काही वर्ष अनुभवले. भले अराजकीय
असलं म्हणून काय झालं, तो राजकीय एक मित्र आहे आणि अराजकीय असून सुद्धा सर्व पक्षांची घनिष्ठ संबंध असलेलं एक नेतृत्व. आणि कुडाळ तालुक्यामध्ये नव्हे तर इतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्या शिक्षण संस्थेतून त्या ठिकाणी परिचारिका म्हणा किंवा नर्स आपल्याला दिसतात, असं उभरतं नेतृत्व, माननीय दंडवते साहेबांचं नेतृत्व, गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणारं, बॅरिस्टर नागपै यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय उमेशजी गाळवणकर साहेब. हे आपल्या मित्राला मी विनंती करतो की आपल्या सुमधुर शब्दात शुभेच्छा द्यायच्या. सन्माननीय उमेशजी गाळवणकर, अध्यक्ष बॅरिस्टर नागपै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग. आज आमचे मित्र अमित सामंत यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे हे प्रेमी अमित सामंत यांचं राजकीय जीवन, या राजकीय जीवनात त्यांचा राजकीय प्रवास आणि मैत्रीच्या जीवनातला मैत्रीचा प्रवास. अमित सामंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत, राजकीय जीवनात मैत्रीला कधी धक्का लागू दिला नाही आणि ते जीवन जगत असताना मैत्री कशी जपावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अमित सामंत. अमित सामंत आता राजन नाईक यांनी जो उल्लेख केला की ते व्यक्तिगत जीवनात सुद्धा जेव्हा अडचणी येतात, मग कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो, राजकीय पक्षाचा व्यक्ती असो, परंतु जर त्याला काही अडचण असेल तर धावून जाणं आणि त्याच्या बरोबर राहणं आणि त्याला साथ देणं ही एक वेगळी ओळख अमित सामंत यांची आहे. आमच्याकडे जेव्हा बॅरिस्टर नागपूरमध्ये आदरणीय सुप्रतीय सोहळे आल्या होत्या, त्यांना जेव्हा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळेला अमित सामंत त्यांना घेऊन आले. तर अनेक वेळेला असं कार्यक्रम ठरलेले असतात की प्रश्न ठरलेले असतात विचारायचे आणि तेवढंच विचारायचे आणि उत्तरे ठरलेली असतात. पण अमित सामंतांना आम्ही असं सांगितलं की सर, जर खरे प्रश्न आले तर चालतील का? अमित सामंत म्हणाले येऊ दे ना खरे प्रश्न. आता अमित सामंत यांनाही माहित नव्हतं कुठले प्रश्न येणार ते. आमच्या एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की मी गरीब कुटुंबात जन्माला आली आहे, माझा काय दोष? आणि त्यावेळेला सगळे पत्रकार मंत्री होते. मला वाटतं त्यावेळेला ती सुप्रियाताई सुळेंनी त्या विद्यार्थ्यांना बोलून घेतलं. त्या विद्यार्थ्यांना विचारलं की काय अडचण आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्या विचार मंचावर सांगितलं की माझी आर्थिक स्थिती नाहीये आणि मी शिक्षण घेऊ शकत नाही. त्या विद्यार्थिनीची अखंड फी सुप्रियाताई सुळेंनी भरली. अनेक वेळेला राजकीय आश्वासनं दिली जातात, कारण आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ते राजकीय आश्वासन असेल, पण 1 महिन्यानंतर त्या विद्यार्थिनीच्या तालुक्यात येऊन त्या विद्यार्थिनीचा अखंड शिक्षणाचा खर्च सुप्रियाताईने घेतला आणि त्याची सुरुवात अमित सामंत यांनी करून दिली, म्हणून ते अखंड त्या विद्यार्थीला तो त्याचा खर्च मिळाला. बारीक बारीक विषय असतात. अमित सामंतामध्ये एवढंच बोलेन, अमित सामंत यांना पुराणातले वेदही कळतात आणि सामान्य माणसाच्या वेदनाही कळतात. पुढील आयुष्यात त्यांना परमेश्वर सुख, समृद्धी आणि आनंद देवो याची अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद उमेश गाळवणकर साहेब. आताच या ठिकाणी जिल्हा बँक संचालक सन्माननीय बांदेकर साहेब आले, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय इर्शाद भाई या ठिकाणी आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यानंतर शुभेच्छा देण्यासाठी एक मित्र आपली मनोगत व्यक्त केलं, पण दुसराही मित्र याही मंचावर आहे. मी जास्त त्याची ओळख तर सगळ्यांनाच आहे. मी विनंती करतो की सन्माननीय प्रसादजी रेगे साहेब. मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सामंत यांचा एक स्पष्ट वक्ता,
दूरदृष्टी असलेला कोणत्याही प्रसंगात मित्रासाठी किंवा मित्रांच्या कुटुंबासाठी धावून जाणारे एक मनापासूनची भावना बाळगणारा गोरगरिबांच्या कोणाच्याही वेळेला उभा राहणारा परंतु कुठच्याही परिस्थितीपासून लांब असणारा हा एक आमचा मित्र. आज त्याचा वाढदिवस. मी काही जास्त वेळ घेणार नाही. सर्व हितचिंतक व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्यांचं मी स्वागत करतो आणि या आमच्या मित्राला निरोगी दीर्घायुष्य, सुदृढ आयुरारोग्य आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशा त्यांच्या इष्टदेवतेकडे, त्यांची ज्याच्यावरती प्रचंड श्रद्धा आहे, त्या गणपती रायाकडे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक आणि ज्येष्ठ पदाधिकारी आणि आम्ही ज्यांना आदराने सहकार महर्षी असं उल्लेख करतो, मी विनंती करतोय फोटोनेकर साहेबांना की त्यांनी शुभेच्छा द्यायच्या. मुख्य मित्र अमित सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व केलं. खूप जुने माझे मित्र आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाला मी दरवर्षी येतो, त्याप्रमाणे यावर्षी आलेलो आहे. आणि दुसरं म्हणजे काय, त्यांचा वाढदिवस हा खरोखर फार मजेशीर असतो. सगळ्या पक्षाचे लोक येतात आणि आता हा वाढदिवस त्यांचा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मी काही जास्त बोलणार नाही. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे जास्त उभाही राहू शकत नाही. त्यामुळे मी त्याला चांगलं दीर्घायुष्य राहावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं अशी मी कोणाची प्रार्थना करतो आणि मी त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद फोटोनेकर साहेब. कधीच कुठल्या कार्यक्रमामध्ये शक्यतो ते बाईक हातात घेत नाही, परंतु एक प्रेम काय असतं आपल्या मित्रासंदर्भात किंवा सहकार्या संदर्भात हे आज व्यक्त झालं, त्यामुळे विशेष कौतुक आणि धन्यवाद. यानंतरच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की सन्माननीय अमित सावंत यांना आपण शुभेच्छा द्यावी. सावंत यांच्या वाढदिवसाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही, समोर सगळे मान्यवरच आहेत. आणि माझ्या पत्रकार बंधूंनो, अमित सावंतांचा वाढदिवस हा एक सोहळा असतो आणि खरोखरच अमित सावंतांबरोबर बद्दल बोलायचं, माझा आणि अमित सावंतांची ओळख ही 90च्या शतकापासून म्हणजे 1990 पासून माझी आणि अमित सावंतांची ओळख आहे. आणि अमित सावंतांचा प्रवास तेव्हापासूनचा जो आतापर्यंतचा मी सगळा जवळून बघितलेला आहे. आम्ही एकत्रही काम केलेलं आहे. पूर्वी आम्ही एकाच पक्षात होतो, एकत्रच काम करत होतो. त्यामुळे जी प्रगती अमित सावंत यांनी आपल्या आयुष्यामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये केलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. यापुढे सुद्धा त्यांना राजकारणामध्ये जास्तीत जास्त चांगली पदं मिळावी, ते आमदार व्हावेत, मंत्री व्हावेत अशा शुभेच्छा त्यांच्या या वाढदिवसाच्या दिनी मी देऊ इच्छितो. आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळू दे, उदंड आयुष्य मिळू दे आणि पुन्हा त्यांना अशीच लोकांची सेवा करण्याची संधी मिळू दे, एवढ्या त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद इर्शाद भाई. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल जाधव यांना मी विनंती करतो की त्यांना शुभेच्छा द्यायच्या. आज या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अमितजी सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व पक्षीय या ठिकाणी आलेले आमच्या साहेबांचे सर्व हितचिंतक, आज आपण सन्माननीय सावंत साहेबांना शुभेच्छा देत असताना खर तर साहेबांनी त्यांचा फायदा बघून कधी राजकारण या जिल्ह्यामध्ये केलं नाही. सर्वसामान्य कुटुंबातील असतील, सर्वसमावेशक, सर्व समाजांना सोबत घेत सन्माननीय साहेबांनी त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी
केलेली आहे. मी आजच्या कार्यक्रमाची वेळ पाहता या ठिकाणी थोडक्यातच आपलं मनोगत या ठिकाणी आवरत असताना मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विशाल जाधव साहेब. खरं तर प्रत्येक कार्यक्रमात हे पत्रकार बंधू येतच असतात, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. प्लस गणेश भोगटे पण आहेत, त्यांचे स्वागत राहिलंय. माफ करा, काही अपरिहार्य कारणामुळे माझ्या लक्षात नसल्यामुळे काही जणांचं स्वागत आले, त्यांचे विशेष कौतुक आणि स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमाकडे वळूया की पत्रकार बंधू सर्वच कार्यक्रमाला उपस्थित असतात, परंतु मैत्री ही त्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल किंवा काही गोष्टी न पाळता मैत्रीला सगळं माप असतं. तसं एक घरोघरी व्यक्तिमत्व आणि माझे वर्गमित्र आणि अमित सावंतचे मित्र आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना परिचित असलेले स्वतःच्या हिमतीवर ज्याने ब्रेकिंग मालवणी हे सुरू केलं असे सन्माननीय अमोल टेमकर साहेब हे आवर्जून मला म्हणाले की पत्रकार जरी असलो तरी मला शुभेच्छा देता येतील का. मी म्हटलं अमित सावंतांचा कार्यक्रम म्हणजे सगळं काही माफ. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की अमोलजी टेमकर यांनी मित्रांना शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार. या ठिकाणी अमित सावंत यांना मी मित्र म्हणून शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. विषय थोडा त्यांची आणि माझी ओळख कशी झाली ती मी सांगतो. आम्ही सकाळला होतो आणि वय वर्ष 22 होतं आणि आंबोलीत एक मुलगी जळलेली होती. एक पूर्ण तिचा पुढचा भाग जळलेला होता आणि ती मी बातमी छापली आणि छापल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमित सावंतचा मला फोन आला की ती मुलगी नेमकी कुठे आहे, काय करते आणि आपल्याला तिला मदत करायची आहे. म्हटलं अमित सावंत नेमकी कोण आहे असं मी आमचे म्हणजे त्यावेळेचे प्रमुख होते शिवप्रसाद देशमुख, तर त्यांना विचारले. व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते. मग मी अमित सावंतांना भेटलो नाही, त्यांनी डायरेक्ट त्यावेळी अकाउंटला पैसे पाठवले किंवा कुठे कसे ते पैसे पाठवले. त्यानंतर नेमके अमित सावंत कोण हे मी 5-6 वर्ष शोधत होतो. एक दिवशी मला ते बबन साळगावकरांच्या ऑफिसमध्ये भेटले, असे स्टँडमध्ये आपले आले. म्हटलं हा ही व्यक्ती आहे काय, म्हणजे पत्रकार असल्यामुळे आणि राजकारण म्हणजे पत्रकार असताना आपल्याला एक सवय झालेली असते की राजकारणाने हाक मारली पाहिजे. मी अमित सावंतांना माझी ओळख करून म्हटली मी अमोल टेमकर असं. अरे हो. मग तिकडनं आमची मैत्री झाली काय. त्यानंतर अनेक प्रसंग आले, म्हणजे आम्ही बातम्यांच्या माध्यमातून अनेक अशा वेळा प्रसंगाला जे आम्हाला कोणतरी सांगतात किंवा बातम्या छापतो त्यावेळी स्वतः अमित सावंतांनी फोन करून सांगितलं की आपल्याला त्याला मदत करायची आहे. मग राजकारणापलीकडे माझी त्यांची मैत्री जमली. त्याच्यानंतर कुठेही काही काम असलं किंवा आमच्या मित्रांचं काम असलं तर एखादं काम केल्यानंतर त्यांनी कधी नाही म्हटलं नाही आणि ते पॉझिटिव्ह कायम राहिले. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. कारण असा व्यक्ती म्हणजे आता राजकारणात फक्त वापरतात आणि सोडून देतात, पण अमित सावंत ही अशी व्यक्ती आहे. मी कोणाला राजकारणाला आजपर्यंत शुभेच्छा दिल्या नाही राजकीय व्यक्तीला, पण अमित सावंत ही व्यक्ती अशी आहे की खरंच कधीही फोन केला ना ते 12-1 वाजता तरी त्यांच्याकडनं दिले. आणि अमित सावंत यांच्या एकदम जवळचे असं सगळ्यांचा मानस आहे आणि ते निश्चितच या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक सेल त्यांच्याकडे आहेत, आयुर्वेद असेल. सन्माननीय रुपेश जाधव साहेब यांना मी विनंती करतो की सन्माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या प्रसंगी आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपले जिल्ह्यातले दिग्गज, ते राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष विशाल भाई, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसादजी रेगे साहेब, आत्मारामजी उठवणेकर साहेब, बाळासाहेब कणयाळकर, विवेक कामनकर, आमचे मित्र राम सिरसाट, व्यासपीठावर सर्व व आपले ज्या गोष्टी याच्यासाठी आपण आलो आहे, महत्वाचा विषय म्हणजे आमचे उत्सव मूर्ती आजचे वाढदिवस, ज्यांचा वाढदिवस आहे जसे आमचे नेते जिल्ह्याचे अध्यक्ष अमित सावंत साहेब. अमित सावंतांविषयी बोलायचं तर थोडक्यात सांगायचं तर
सर्वांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध असणारे जिल्हाध्यक्ष म्हणजे आमचे अमित सामंत साहेब. पण पक्ष कोणताही असू दे, कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असतील, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारा नेता म्हणजे आमचा अमित सामंत. तसेच आता उपस्थित वाढदिवसानिमित्त उपस्थित राहण्यासाठी आमचे वैभवजी नाईक या मतदारसंघाचे माजी आमदार आम्ही अमित सामंत जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. पूर्वी गेले पक्ष स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत. परंतु अमित सावंत साहेबांसोबत काम करताना जी ऊर्जा कार्यकर्त्याला मिळाली किंवा कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचणच्या वेळी धावून येणारा जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले ते अमित सामंत आहेत. तसेच विविध समस्या संदर्भात किंवा काही अडचणी असतील किंवा कोरोनाच्या काळात त्यांनी केलेली मदत अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. मी परमेश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की अमित सामंतांना आता टेमकर साहेबांना सांगितल्याप्रमाणे खरोखर आमदारकी भविष्यात मिळो, जेणेकरून कार्यकर्त्यांना बळ मिळेल, जिल्ह्यामध्ये संघटनात्मक चांगलं बदल काही म्हणजे राजकीय हे व्यवस्थित होईल असे सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद रुपेश जाधव साहेब. आणि या अभिष्टचिंतन सोहळ्यात आता ज्यांची उपस्थिती लाभली ते आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व माझे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी पंचायत समिती सदस्य ओबीसी समाजाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अतुलजी बंगे साहेब यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचंही स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार एक निष्ठावंत चेहरा असं त्यांची ओळख आहे. हे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे कार्यभाग आहे. अशा नम्रताई कुबल या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी शुभेच्छा व्यक्त कराव्या. आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांचा आज हा वाढदिवस सोहळा साजरा होतो. पहिल्या प्रथमच मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. मग काही जणांनी म्हटलं की मागच्या वेळी आमदार खासदार व्हावं असं काही जणांनी मनोगत व्यक्त केलेलं होतं, शुभेच्छा दिलेल्या होत्या. आता असं त्यांनी सांगितलं की त्यांच्या मनात जे काय असेल, त्यांची जी काय इच्छा असेल ती ईश्वरचरणी पूर्ण हो असंच त्या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आता बोलायचं झालं तर त्यांनी जेव्हापासून जिल्हाध्यक्ष पद घेतलं त्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांना त्यावेळी म्हणजे पक्षात इतर कोणाला त्या ठिकाणी अमितजी सामंत म्हणजे कोण हे व्यक्तिमत्व माहीत नव्हतं. पण मी त्यांना पूर्वीपासून ओळखते. याचं कारण असं आहे की ज्यावेळी मी पहिल्या प्रथम नगराध्यक्ष झाले त्यावेळी नगराध्यक्षाच्या प्रोसेसमध्ये काम करणारे इतरांच्या बरोबर अमितजी सामंत होते. त्याच्यानंतर कधी त्यांना असं त्याबद्दल बाबा आभार मानायचे राहूनच गेले, कधी बोलणंही झालं नाही त्याबद्दल. तर आज ह्या व्यासपीठावरून त्यांनी त्यावेळी केलेली मदत आज त्या ठिकाणी मी त्यांचे त्याबद्दल मी आभार मानते. दुसरं सांगायचं झालं तर गुरु शिष्याची जोडी याचं उत्तम उदाहरण कोण असेल तर आजचे हे पुष्पमूर्ती. आता मी एवढ्यासाठीच म्हणेन की ज्यांचा हात धरून ते आले राजकारणात की त्यांचे गुरु म्हणजे आवडसाहेब. आणि ह्या आवडसाहेबांचे गुरु कोण असतील
तर ते आदरणीय साहेब. म्हणजे कितीही त्या ठिकाणी संकट येऊ, कितीही पक्षामध्ये विभाजन हो, पण कधीही त्या ठिकाणी यांनी जशी आव्हाड साहेबांची साथ सोडली नाही, तशी आव्हाड साहेबांनी सुद्धा आपल्या गुरूंची म्हणजे आदरणीय साहेबांची साथ सोडली. आता बघायला गेलो तर मी त्यावेळी नगराध्यक्ष असल्यापासून बघतेय की आपण कोकण म्हटल्यानंतर किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग म्हटलं तर आम्हाला त्या ठिकाणी त्यावेळी पक्ष कार्यालयात गेल्यानंतर आदरणीय गुरुजी गुरुनाथ कुलकर्णी साहेब हे एक आमचा आधारस्तंभ होते की आम्ही इथून कोणीतरी सिंधुदुर्गातून गेल्यानंतर तेव्हा ना मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना साहेबांच्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर काय गं कशी आली कशी आहे काय चाललंय याची विचारपूस करायची आणि जे काय काम असेल ते गुरुजींना सांगितल्यानंतर त्या पुढच्या 1-2 दिवसात ते कामही पूर्ण व्हायचं. गुरुजी समोरच त्या ठिकाणी समोरच्या नेत्यांना किंवा त्या मंत्र्यांना फोन लावायचे आणि आमची कामं व्हायची. पण खेदाने म्हणावं लागतंय की बाबा गुरुजींनंतर आमचा आधारवर असणारं असं त्या ठिकाणी व्यक्तिमत्वच त्या ठिकाणी तयार झालं आणि त्यामुळे काय झालं की आम्ही आदरणीय साहेबांकडे आमच्या त्या ठिकाणी जाणं येणं वाढलं. कारण काय होतं त्यावेळी गुरुजी असायचे, गुरुजी आमची कामं करायचे आणि त्यानंतर गुरुजींनंतर असं व्यक्तिमत्व नसल्यामुळे आम्ही सरळ त्या ठिकाणी साहेबांकडे जायला लागलो. काही जणांना ते खटकायचं की बाबा आम्ही मध्ये असताना सिंधुदुर्ग म्हणजे सिल्वर ओकला जात आहे, पण त्याचं कारण हे होतं. आज ती एक इच्छा मी आज त्या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसा दिवशी व्यक्त करते ती म्हणजे आज जसं गुरुजींनी आम्हाला सहकार्य केलेलं, जशी गुरुजींनी आम्हाला मदत केलेली, आज मीच काय आमच्यावरचे सगळेच त्या ठिकाणी कार्यकर्ते आज कुठेतरी तुमच्यामध्ये आम्ही गुरुजी बघतोय. तर अशा प्रकारचं हे जे मदत असेल पक्षाकडनं, कारण काय आहे की आता हे बोलण्याचं व्यासपीठ नाहीये पण एक थोडक्यात त्या ठिकाणी सांगते की आता होऊ घातलेल्या इलेक्शन आहे एवढी वाईट परिस्थिती आहे पण त्यामध्ये आपल्याला कुठेतरी कोणाचा तरी आधार पाहिजे. साहेब आहेतच त्याबद्दल वाद नाहीये आमच्या सिंधुदुर्गासाठी मी म्हणे, पण त्यामधला जो दुवा असतो तो फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे हा दुवा आज आम्ही कुठेतरी तुमच्याकडे बघतोय, तुमच्यातनं ते बघतोय आणि ही एक वाढदिवसा दिवशी एक केलेली एक कार्यकर्त्यांनी केलेली एक विनंती आज तुमच्या समोर मी सांगते. हे माझंच नाहीये, असंख्य जणांचं त्या ठिकाणी मत आहे आणि ते मी आज इथे ह्या व्यासपीठावर बोलून बघते. इतर वेळी काय व्हायचं की ह्यांचा वाढदिवस आणि नेहमी आमच्या घरी त्या ठिकाणी देवकार्य असायचं, त्यामुळे कधी मला त्या ठिकाणी येता आलं नाही. पण आज मुद्दाम म्हणून अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी माझं ते कार्य मी थोडंसं बाजूला ठेवून आज मी वाढदिवसाला येण्याचं कारणच हे आहे की अशा प्रकारच्या ह्या तुमचं सहकार्य जे आहे ते आम्हा सर्व त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मिळावं अशीच तुमच्या ह्या वाढदिवसा दिवशी मागणं आज मी तुमच्याकडे मांडते आहे आणि जास्त काही बोलत नाहीये. तर पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. तुमचं जे भावी स्वप्न असेल ते त्या ठिकाणी पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद नम्रताताई. आताच उशिरा का होईना पण या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली ते मेतोरकर साहेब, त्यांची टीम, त्याच्यानंतर सन्माननीय पिंगोळीचे सरपंच आकेरकर साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे निष्ठावंत कार्यकर्ते सन्मान डॉक्टर संजय लिंगवत यांचं या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले आपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विवेक तामणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अभिजी सामंत साहेब यांना शुभेच्छा द्यायच्या. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक अभिजी सामंत साहेब या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित असलेले या भागाचे माजी आमदार आणि भावी आमदार वैभवजी नाईक साहेब, व्यासपीठावर उपस्थित प्रसाद रेगे साहेब, घोगळे साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रिशाद शेख साहेब आणि सर्वच मान्यवर,
मित्रहो, या ठिकाणी आमच्या बिरादरीतले आमचे मित्र अमोल टेमकर यांनी आपलं मनोगत काही वेळापूर्वी व्यक्त केलं. आणि ज्यावेळी पत्रकार राजकारण्यांचं कौतुक करतात त्यावेळी राजकारण्यांनी सावध राहिलं पाहिजे. मात्र अमित सामंत साहेब मात्र या सगळ्या गोष्टीला अपवाद आहे. तर त्यांचं कौतुक जे अमोलने केलं ते मनापासून केलं आणि ती खऱ्या अर्थाने पत्रकारांकडून असलेली पोचपावती असं मी म्हणेन. या जिल्ह्यातले 2 प्रसंग मी सांगेन. मधल्या काळामध्ये ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली होती त्या काळात मी काही राजकारणात नव्हतो, परंतु सामंत साहेबांशी माझी चांगली मैत्री असल्यामुळे मला त्यांचा फोन आला की राष्ट्रवादी काँग्रेसकडून गरीब लोकांना एक मदतीचा हात म्हणून काही सामग्री आलेली आहे, ती लोकांपर्यंत, योग्य लोकांपर्यंत, जी गरजवंत माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुम्ही काही कणकवली भागामध्ये काही लिस्ट देऊ शकता का? म्हटलं नक्कीच देऊ शकतो. तर म्हटलं आपले काही कार्यकर्त्यांकडून लिस्ट आलेलीच आहे, पण तुमची आणखी काही लोक असतील तर सांगा, आपण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचूया. आम्ही आमच्या भागातल्या आदिवासी कारखान्यांची लिस्ट साहेबांना दिली आणि त्या शेवटच्या घटकापर्यंत सामान पोहोचलं का याची देखील खातरजमा साहेबांनी केली. एवढा लक्ष या माणसाचा शेवटच्या घटकापर्यंत असतो असा हा अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा लाभलेला आहे. दुसरा एक प्रसंग अलीकडच्या काळातला आहे. साहेब, मला वाटतं रत्नागिरी ते कणकवलीच्या दरम्यान असताना मी फोन केला. माझा एक रुग्ण एका हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आणि त्या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाशी आपण जरा बोलावं, थोडीशी त्याच्या फीमध्ये सूट मिळेल का जरा बघावं. साहेब म्हणले ठीक आहे, ते मी बघतोच, पण त्या माणसाला मदतही मी करतो, तुम्ही वाटेत मला भेटा. साहेब कणकवलीच्या दरम्यान आले आणि मला फोन आला. मी वाटेत भेटलो. साहेबांनी त्या माणसासाठी सडळ हस्ते मदत केली. काय मदत केली हे सांगणार का, पण बहुमोलाची अशी मदत त्या माणसाला केली. अशा पद्धतीने अगदी तो माणूस कोण आहे हे विचारत बसण्यापेक्षा त्याला आता मदतीची गरज आहे, ती मदत पोहोचवली पाहिजे अशी भावना ज्या माणसाच्या मनात आहे, असा व्यक्ती या जिल्ह्यात खऱ्या अर्थाने चांगला व्यक्ती इथल्या एका महत्वाच्या पक्ष संघटनेला नेतृत्व म्हणून लाभलंय हे खरंच कौतुकाचं वाटतं. आता कुबल मॅडम बोलता बोलता त्यांनी पक्षनिष्ठेबद्दल त्यांच्या सांगितलं. खऱ्या अर्थाने मधल्या काळामध्ये अनेक पक्षांची पडझड झाली आणि त्या काळात त्या पक्षांसोबत मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अशा पक्षांमध्ये जी माणसं राहिली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधलं एक नाव ते म्हणजे अमित सामंत. मी त्यांना भावी आमदार म्हणणार नाही, कारण या जिल्ह्यात अनेक जण आहेत जे भावी आमदार अशी बिरुदावली घेऊन वावरतात आणि त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळेच जण आमदार व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे, कारण या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर संविधानिक पदावर प्रत्येक व्यक्तीने गेलं पाहिजे. परंतु ज्या निष्ठेने अमित सावंत साहेबांनी गेली कित्येक वर्ष शरद पवार साहेबांसोबत काम केलं, आव्हाड साहेबांसोबत काम केलं, त्या निष्ठेचं फळ भावी काळामध्ये अमित सावंत साहेबांना मिळेल आणि भविष्यात अमित सावंत साहेब एका चांगल्या पदावर असतील याची मला खात्री आहे. एवढेच मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विवेक तामणकर साहेब. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय पुंडलिक दळवी साहेब यांचंही स्वागत, तसेच तालुका चिटणीस हिदायतुल्ला खान यांचंही स्वागत करतोय. त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील एक विधितज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे, ओळख आहे आणि अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे कार्यरत आहेत आणि इतरांपर्यंत जनमानसात प्रसिद्ध झालेलं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या या सोहळ्यानिमित्त सन्माननीय अमित सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. सन्माननीय ऍडव्होकेट नकुल पारसेकर साहेब. नमस्कार. एखाद्या सनदशीर मार्गाने रचनात्मक काम करणाऱ्या पक्षात सक्रिय असले तरी सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याचा मला योग आला, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. अमित सामंत, मी तुमचं विशेष याच्यासाठी अभिनंदन करतो की आजकाल पक्षनिष्ठा, विचारधारा हे सगळे शब्द वाचनात गुंडाळून ठेवलेले आहेत. सकाळी 11 वाजता एखादा कार्यकर्ता किंवा नेता घरातून बाहेर पडला तर बाहेर पडताना जो हातात झेंडा असेल तोच झेंडा त्याच्या हातात 12 वाजता असेल याची खात्री देता येत नाही.
राजकीय पक्षाचं काम करत असताना जे कार्यकर्ते विचारधारा जपतात त्यांना खूप संघर्ष करावा लागतो, मानहानीला सामोरं जावं लागतं, अवहेलना सहन करावी लागते. आत्ताच गाडीत बसलेला असताना एक किस्सा मला पुंडलिक दळवीने सांगितला की ते असं म्हणाले, कालच्या निवडणुकीच्या काळात त्याने एकदम 50 लाखाची ऑफर आलेली होती, तर ती स्वीकारली असती तर असं ते एक म्हणाले. आणि पुढे तेच म्हणाले, त्यांच्याबरोबर ते आपले खान होते, ते म्हणाले हो ठीक आहे, ते 50 लाख घेतले असते आणि ते आपण खर्चही केले असते, पण आज ज्या ताट बांधलेले तू बाजारात फिरतोस तो फिरू शकला असतास का? त्यावर पुंडलिक दळवी म्हणाले हा मात्र करा, ह्या बरा. त्यामुळे ही जी भौतिक सुख असतात ही भौतिक सुख क्षणिक असतात, अळवावरच्या पाण्यासारखी असतात. या भौतिक सुखाच्या मागे न लागता आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे मित्र अमित सामंत हे एका विचारधारेशी, एका नेत्याशी स्टिकअप राहिलेत आणि म्हणूनच त्या विचाराला स्टिकअप राहिलेत. एक आदर्श एखाद्या पक्षाचा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित सामंत आहे. म्हणून अमित सामंत मी तुमच्या वाढदिवसाला आलो. आता व्यासपीठावरची जी सगळी मंडळी आहेत, वैभव नाईक असतील, आपले शिक्षण महर्षी गायवळकर असतील, आपले काँग्रेसचे नेते असतील, विशेषतः प्रसाद नेगे असतील, सगळी मंडळी माझे चांगले मित्र आहेत. योगायोगाने गेले 5 वर्ष कुडाळ एमआयडीसीत कार्यरत आहे. कुडाळ एमआयडीसीचा सेक्रेटरी आहे. त्यामुळे कुडाळमधल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या सगळ्या पटलावर काम करणारे बरेच माझे मित्र आहेत. प्रत्येकाकडे एक एक क्वालिटीज आहेत. तशाच क्वालिटीज अमितकडे पण आहेत. अमित विसरला असतील, पण एक महत्वाचा विषय मला या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की मानवी संवेदना ज्यावेळी बोथट झाल्या असतात त्यावेळी अशाही काही संवेदना जागृत असलेली अमित सारखी माणसं अजूनही या आपल्या जिल्ह्यात आहेत. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोरोना काळामध्ये माझी जी मोठी मुलगी डान्सर आहे, पुण्याला जिचा डान्स स्टुडिओ आहे, ती डिलिव्हरीसाठी इकडे आलेली होती आणि त्यावेळी आमच्या सावंतवाडीतील एका नतद्रष्ट माणसाने फेसबुकवर मोठ्या प्रमाणात लिखाण सुरू केलेलं होतं आणि तो संघर्ष चालू होता. योगायोगाने मंजू लक्ष्मी होती, त्यांच्याशी माझा डायरेक्ट संपर्क होता, एसपीशी डायरेक्ट संपर्क होता. अनेक जणांचे फोन येत होते काही मदत पाहिजे का म्हणून. त्या फोन येणाऱ्यामध्ये एक अमित सामंत होते. अमित सामंतला मी फोन केला नव्हता, मला सहकार्य करा, या विषयात लक्ष घाला आणि तो लक्ष मी कुणालाच घालायला गेला नाही. पण अमित सामंतने फोन करून मला सांगितलं आणि मग नंतर मी जेव्हा एसपीला भेटलो तेव्हा एसपी मला म्हणाले हो अमित सावंत तुमच्या मुलीचा विषय माझ्याशी बोलले. सांगायचा होता की माझ्या मुलीची समस्या होती ती घेऊन मी अमितकडे गेलो होतो, पण अमित ते वाचत होता सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याला वाटलं की नाही या विषयात पारसेकरांना आपण मदत केली पाहिजे. त्यामुळे अमित सावंत अशा प्रकारचे अनेक विषय हातात असतात, त्याची कुठेही प्रसिद्धी घेत नाही. तो एक त्यांचा चांगला सद्गुण आहे. अमितजी एक लक्षात घ्या की आताचे तुमचे राजकीय दृष्टीनं प्रतिकूल दिवस असतील, जर संयम असाच ठेवला तर निश्चितपणे नियती आहे, नियती हे त्याच्यासाठी थोडा वेळ थांबावं लागतं. निश्चितपणे भविष्यातही तुमच्या या संयमाला नियती दाद देईल आणि त्या नियतीने दाद द्यावी आणि तुमच्यासारखा चारित्र्य संपन्न संयमितरित्या काम करणारा कार्यकर्ता त्याला एखादा चांगला न्याय भविष्यात तो मिळावा अशी तुमच्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो. या ठिकाणी अमित सामंतांचा मित्र म्हणून मला व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. श्री देव कुडाळेश्वराकडे प्रार्थना करतो की अमित सामंतांना त्या कुडाळेश्वराने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो आणि कुडाळ नव्हे तर या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सगळ्या रचनात्मक कामाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग राहो. धन्यवाद. धन्यवाद नकुल पारसेकर साहेब. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेसचे पदाधिकारी विजय प्रभू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. पिंगोळी ग्रामपंचायतचे शशांक पिंगुळकर त्यांचंही स्वागत करतो. अशोक कांदे असतील आणि बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. जाता जाता मंचा बाहेर एका व्यक्तीला फक्त आपलं मत व्यक्त करण्याची संधी देतो आणि नंतर आपण शेवटच्या टप्प्यात आपण येणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर सेलचे अध्यक्ष सन्माननीय संजीव लिंगवत यांना मी विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. वेळ भरपूर झालाय त्यामुळे जास्त बोलत नाही. व्यासपीठावर जी लोक इथे आज उपस्थित आहेत
की जवळजवळ सगळीच लोक मॅन ऑफ ऍक्शन आहेत. ऍक्शन करणारी लोक आहेत. आज जमाना आहे तो बोलणाऱ्यांचा आहे. करणार कमी, काम कृती कमी, पण बोलणार जास्त. थापा भरपूर मारतील पण काम करणार नाहीत. पण ही माणसं कधी जास्ती तुम्हाला फोकस मध्ये दिसणार नाहीत, वर्तमानपत्रामध्ये दिसणार नाहीत, थापा तर अजिबात मारणार नाहीत. यांचं काम बघितल्यानंतर खरोखरच ह्यांच्या समोर नतमस्तक व्हावं असं वाटतं. आणि ह्यांच्यापैकी एक आम्हाला अत्यंत चांगले असे जिल्हाध्यक्ष मिळालेले अमितजी सामंत, अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व. ज्या ज्या वेळी आम्हाला डॉक्टर्सना प्रॉब्लेम्स येतात, कोरोनाच्या काळामध्ये तर एवढं त्याने आम्हाला सहाय्य केलं किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या डॉक्टर्सना आम्ही किट वाटले त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. आणि मी स्वतः महिला हॉस्पिटलमध्ये आयुष वैद्यकीय ऑफिसर म्हणून त्या काळामध्ये कार्यरत होतो. त्या काळामध्ये सुद्धा आम्ही भरपूर सेवा केली आणि हे करण्यासाठी त्यांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केलं. जास्त बोलत नाही, आजच्या दिवशी त्यांना मी भरपूर शुभेच्छा देतो. सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात त्यांची घोडदौड अशीच चालू राहू दे एवढंच सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर संजीव लिंगवत. आपण ज्या माणसावर गेली 2 टप्पे आपण खूप अविरत प्रेम केलं असं व्यक्तिमत्व आज या मंचावर उपस्थित आहेत. अमित सामंतचा वाढदिवस म्हटलं की ती व्यक्ती नाही असं होत नाही आणि त्यासाठी सुद्धा अमित सामंत वाट बघत असतात असं व्यक्तिमत्व. खरं तर राजकारण जीवन जगत असताना, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना मी म्हणजेच तू आहेस आणि तू म्हणजेच मी आहेस असं कमी वेळात बघता येतं. असा माझे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अमित जे काय करायचं ते तुला कर, मी म्हणजे तूच आहे, तूच भावी आमदार असतील किंवा तू आमदारापेक्षा काही कमी नाही असा जो मित्र सांगतो तो म्हणजे सर्व जनसामान्यांच्या मनामनात राज्य करणारा म्हणजे माझे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांना विनंती करतो की आपल्या मित्राप्रती या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायच्या. महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपती शिवरायांना वंदन करून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे सहकारी मित्र अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थितले स्वतः अमित सामंत, आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रसाद जेनेके, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उमेशजी गाळवणकर, माझे सहकारी मंदार शिरसाट, नम्रता कुबल, बाळा कन्याळकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष शिरसाट, नकुलजी पारसेकर, विवेक तामणेकर, जिल्हा बँकेचे संचालक, त्याचबरोबर माझ्यावर आलेले माझे सहकारी अतुलजी बंगे, संतोषजी शिरसाट, कृष्णा धुरी, राजेश नाईक, माडेश्वर आणि उपस्थित अमितजींवर प्रेम करणारे विविध पक्षातले कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते. खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने अमितजींचा मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना पुढील आयुष्य निरोगी, दीर्घायुष्य आणि ऐश्वर संपत लावा अशी ईश्वरासाठी या ठिकाणी प्रार्थना करतो. खरं तर आम्ही राजकारणात येण्यापासूनच अमितजी ठाण्यापासून विद्यार्थी दशेमध्ये काम करत होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 2-3 दशकं ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत आहेत. आणि हे काम करताना त्यांच्याकडे कधी पद असेल, कधी पद नसेल, परंतु त्यांनी आपलं काम कधी थांबवलं नाही. आपण सर्वजण या ठिकाणी बघतो आणि म्हणून अशा कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी येतो. मगाशी नम्रता गुगल यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांना अमित सामंतांनी हस्ते परस्ते मदत केली असेल, एखाद्याला नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न केले असतील, एखाद्याला तालुकाध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले असतील, एखाद्या आमदाराला निवडून येण्यासाठी प्रयत्न केले असतील. आणि खरं तर तुमच्याकडे नम्रता थोड्या व्यक्ती आहेत की ज्या या सभागृहात बोलून दाखवतात त्यांनी जिने मला मदत केली, नकुल पारसेकरांनी सांगितल्याप्रमाणे. पण असे अनेक व्यक्ती आहेत की मदत केली तर न बोलण्याची सुद्धा काही लोकांची वृत्ती असते. परंतु त्याकडे न बघता आपल्याला जे जमेल ते काम करण्याचं काम आपण सर्वांनी जसं आम्ही करतोय की ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी सहकार्य नाही केलं, परंतु आपल्याकडे जी आपली ताकद आहे, जी आपली ओळख आहे, अशा ओळखीच्या माध्यमातून आपण लोकांना मदत करण्याचं काम आम्ही वारंवार करत आहे. आज खरं तर आपण बघतोय की सत्तेच्या सारीपाटामध्ये आज सत्तेत ते नाही आहे, त्यांचा पक्ष सत्तेत नाही आहे. तरी पण आजही अनेक अधिकाऱ्यांची, अनेक राजकीय लोकांची त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे आज त्यांना सत्ता असली आणि सत्ता नसली तरी काम करण्यास कुठली अडचण येत नाही हे आपण सगळेजण या ठिकाणी बघत असतो. आणि म्हणूनच अमितजीकडे कुठल्याही पक्षातले लोक येऊन देत किंवा कुठलाही अधिकारी येऊ देत, कुठलाही जिल्हाधिकारी येऊ देत, त्याच्याकडे पद असून दे किंवा नसून देत, अमितजी त्या माणसासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी एवढा जनाधार या ठिकाणी आहे. आम्ही अमितजींना एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो
की मग अशी पार्सेकरांनी सांगितलं आहे संयम ठेवा, म्हणजे पार्सेकरांनी संयम ठेवला किती दिवस आपण बघितलाय. 2 वर्ग 400 वर आले पाचशे, बरोबर ना? तसं वाटतं आम्ही आपल्याला सुद्धा संयम ठेवला पाहिजे, देशात आपल्याला सुद्धा संयम ठेवला पाहिजे आणि काम केलं पाहिजे की जेणेकरून जे लोकांचं चांगलं काम करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे. मग अशी आपण सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं करोनाच्या कालावधी महिला हॉस्पिटलमध्ये, तसंच अमितजींनी म्हाडाचं नाही, खरं तर म्हाडाचं आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही म्हाडाची स्कीम नाही, म्हणून त्यावेळी अमितजींनी जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून म्हाडाचं हॉस्पिटल सुद्धा करोनामध्ये ओरसमध्ये काढलं होतं, बरोबर ना? आपण सगळे म्हणजे अमितजींनी पुढाकार घेतला होता, आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला होता, सगळ्यांनी पुढाकार घेऊन करोनाच्या वेळी हॉस्पिटल, काय तर ही आपल्या पद्धती असलेली त्याच्याकडे काय जबाबदारी नव्हती, परंतु आपल्या लोकांवर असलेलं प्रेम त्यांनी त्या पद्धतीतून दाखवून दिलं होतं. आणि त्यामुळे ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्याच्या विधायक काम करण्याचं काम आमची या ठिकाणी करतील. आणि खरं तर आज अनेक पक्षातले लोक असतात कामं करतात, परंतु आम्ही जे असेल की सगळ्या पक्षातल्या लोकांना, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एकत्र घेण्याचं काम ते त्यांच्याशी विचारमणी करून हा जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम आम्ही करू शकतात आणि ते त्यांनी यापुढे सुद्धा या ठिकाणी करावं. आमच्या सर्वांच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैभवजी नाईक साहेब. आताच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सिराज शहा यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी त्यांचंही स्वागत. आता ज्या प्रसंगाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो या ठिकाणी ज्या अभिष्ट सिंचन सोहळ्याचे सत्कारमूर्ती ज्या ठिकाणी आहेत त्यांनीही तुमचे सगळे मनोगत मनपूर्वक ऐकलेले आहेत आणि त्यांनीही रोज व्यक्त करण्यासाठी तेही सज्ज नेहमीच असतात. मी त्यांना विनंती करतो की ह्या सर्व मित्रपरिवारात जमलेल्या मित्रपरिवाराला आपण संबोधित करावं. सन्माननीय अमितजी सावंत. आज माझ्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा द्यायला आपण सर्वजण इथे जमलात त्याबद्दल सर्वप्रथम आपला धन्यवाद. त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे माजी आमदार आदरणीय वैभव नाईक साहेब, माझे मित्र प्रसादजी रेड्डी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, बॅरिस्टर नागपै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, आमचे मार्गदर्शक आणि कधी तरी चुकलं तरी सांगणारे आणि बरोबर असलं तरी सांगणारे असे आमचे नकुल पारसेकर, माझे मित्र मंदार शिरसाट, बाळकन्याकर, आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आणि वेंगुर्ल्याच्या माजी नगराध्यक्ष नम्रताताई कुबल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, आपचे अध्यक्ष विवेक तांबणकर आणि आपण सर्व पक्षाचे कुठलाही पक्षीय मनभेद सर्व काही बाजूला ठेवून केवळ शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आपण सर्वजण आणि माझे सर्व पत्रकार मित्र, दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने एक कारण असं सुद्धा असतं की आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी सुद्धा होत राहतात. गेल्या वर्षी निवडणुका झाल्या, अनेक पक्षात अनेक स्थित्यंतर झाले, पण आता बऱ्याच लोकांनी इथे तो मुद्दा उपस्थित केला की आजही आम्ही जिथे आहोत ते सगळेजण तिथेच आहोत आणि शेवटी आम्ही एकच लक्षात ठेवतो की निष्ठावंत हे कायम निष्ठावंतच राहतात. कुठल्याही पक्षाचे असू दे, कुठला पक्ष किंवा काही हे नाही, एकदा त्या पक्षाला ची विचारधारा आम्ही जर स्वीकारली, आमच्या आदरणीय नेत्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्यावर प्रेम ठेवलं तर शेवटपर्यंत आम्ही तिथेच राहणार. उद्या काही असेल काही नसेल तरी आम्ही तिथेच राहणार. पण त्याचबरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे की हे एक बाजू झाली, पण ज्यावेळी आपण समाजात वावरतो त्यावेळी पक्ष वगैरे सर्व विसरावं असं माझं व्यक्तिशः म्हणणं असतं. त्याचं कारण सर्वप्रथम आपण माणूस म्हणून आहोत आणि मग पक्ष आणि इतर सर्व आहे किंवा धर्म जात हे सगळं नंतर आहे. सर्वप्रथम आपण माणूस आहोत. माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे तो पहिल्यांदा माणूस आहे आणि याच्यासाठी आजही जे उल्लेख करतात ते मला असं वाटतं की त्याच्यातून आम्ही हेच मिळवलं
की सर्व पक्षीय लोकांशी आमचे चांगले संबंध झाले ते एकाच गोष्टीमुळे की कोणाच्याही वाईट वेळेला धावून जावं आणि प्रत्येकाने असंच वागावं असं माझं व्यक्तिशः म्हणणं असतं की जेणेकरून आज जी राजकीय कटुता निर्माण झालेली आहे ती अशा वेळी अशा प्रसंगाच्या वेळी सुद्धा कमी होते असं सुद्धा माझा अनुभव आहे आणि मला वाटतं याला सुद्धा कोणाचं दुमत नसेल. अनेक लोक व्यक्तिशः आपले चांगले संबंधित असतात, खूप छोटे छोटे प्रश्न असतात, त्यांना जर आपण मदत केली तर ते सुद्धा तुमच्या वेळेला येतात, तुमच्या चांगल्या वेळेला येतात, तसं वाईट वेळेला सुद्धा येतात. आणि मला वाटतं हेच सगळ्यात आयुष्यात महत्वाचं असेल की जेणेकरून आपण एकमेकांची चांगली रिलेशन चांगले संबंध ठेवून आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रातली लोक असतील किंवा मराठवाड्यातली लोक असतील यांनी खूप विकास केला. याचं कारण असं मला वाटतं की ते एकमेकांबरोबर जातात, राजकारण नंतर आणतात. आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की सर्वप्रथम आपण एकत्र यावं, आपल्या भागाचा एक विकास करावा आणि मग आपापसात भांडत बसावं. आणि या एकाच गोष्टीसाठी मी सुरुवात कायम आम्ही सुरुवात अशी करतो की बाबा सर्व पक्षातल्या लोकांना सगळ्या कामात बाजूला करायचं ना, एकत्र घेऊन चालायचं, जेणेकरून पहिल्यांदा आपल्या भागाचा विकास होईल, आपल्या परिसराचा विकास होईल, आपल्या लोकांचा विकास होईल. आणि या एका गोष्टीसाठी आम्ही सर्वजण आज इथे जे उपस्थित आहेत सर्व पक्षाची लोक आहेत, या सगळ्यांची मानसिकता हीच आहे की निवडणुका झाल्या, आपले राजकीय कटुता सर्व काही बाजूला ठेवायचं आणि परत एकदा नवीन याच्याने सुरुवात करायची. आज माझ्या वाढदिवसा दिवशी आपण पाऊस असताना सुद्धा चांगल्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. वैभववाडीपासून कणकोलीपासून देवगडपासून इथे लोक आली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमित सामंत साहेब. आपण जे या ठिकाणी वक्तव्य केलं त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो. कारण जे व्यक्ती जे मित्र आपल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं ऋण व्यक्त करण्याची संधी तुम्ही आजही निवडली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सन्माननीय अमितजी सामंत साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सगळे मित्र परिवार आणि सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक आणि धन्यवाद देतो. आणि ज्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी आहात त्यासाठी आपण समोर उभे राहू. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मुलांचं आयुष्य धनधान्य संपत्ती आणि आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देण्यासाठी आपण सज्ज होऊया. उभे वन साइड. तुमको हजारों साथ मिली है अर्जू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सर्वांचे मनपूर्वक आभार उपस्थिती दर्शवली आणि सन्माननीय अमितजी सामंत यांना आपण भरभरून शुभेच्छा दिला. त्याबद्दल ज्या व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी शब्दसुमनाने मनपूर्वक कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. असंच सामंत साहेबांवरचं प्रेम आपलं द्विगुणित हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमच्या आयुष्य शुभेच्छारूपी आशीर्वादाचा वर्षाव सन्माननीय अमित सामंत साहेबांवर केल्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद.